कधी लक्षात आलंय का? भावना आपल्याशी बोलतात, पण शब्दात नाही, शरीरातून. छातीत जडपणा वाटतोय, ती आहे भीती. पोटात काहीतरी वेगळं जाणवतंय, ती आहे तुमची आतली जाणीव, ज्याला इंट्युशन असंही म्हणतो. संपूर्ण शरीर हलकं वाटतंय, तो आहे आनंद. डोकं गरम होतंय, तो आहे राग. खांदे, मान, स्नायू घट्ट झालेत, ती आहे चिंता म्हणजे एन्झायटी. चेहऱ्यावर लाज, नजर खाली, ती आहे शरम. तोंडात विचित्र भावना, ती आहे किळस. घशात गाठ, शब्द अडकलेत म्हणजे आवंढा आलाय, ते आहे दुःख. मित्रांनो, हा काही योगायोग नाही, ही आहे आपल्या ऊर्जेची भाषा. आपली प्रत्येक भावना ऊर्जेतून जन्म घेते आणि ज्या दिवशी आपण ही ऊर्जा ओळखायला शिकलो, त्या दिवशी आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. ऊर्जा चांगली किंवा वाईट नसते, ती कुठे वाहते यावर सगळं ठरतं. जसं नदीला दिशा दिली तर ती जीवन देते आणि दिशा नाही दिली तर पूर येतो. म्हणून भावना दाबायच्या नाहीत, त्यांना फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी दररोजच्या या फक्त 5 साध्या सवयी पुरेशा आहेत. तुम्ही पहिली गोष्ट काय कराल तर सकाळी उठल्यावर 3 खोल श्वास घ्या. मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, आजचा दिवस माझ्या बाजूने आहे, म्हणजेच आजचा दिवस माझा आहे. दुसरी गोष्ट काय कराल, कोणताही निर्णय घ्यायच्या आधी पोटावर हात ठेवा आणि विचारा, मी जे काही करतोय किंवा मी जो काही निर्णय घेतोय तो खरंच योग्य आहे का? शरीराचं उत्तर नेहमी खरं असतं. तिसरी गोष्ट काय कराल, दररोज किमान 10 मिनिटं चाला, स्ट्रेच करा, शरीर हलवा, कारण हललेलं शरीर अडकलेली चिंता सोडून देतं. चौथी गोष्ट, दररोज एक सकारात्मक वाक्य मोठ्यानं बोला. मी पुरेसा आहे, माझ्या शरीरावर, मनावर, माझ्या कुवतीवर मला विश्वास आहे. 5वी गोष्ट, झोपण्याआधी स्वतःला विचारा, आज मी कोणती चिंता इथं सोडू शकतो, आणि ती चिंता तुमच्या संथ श्वासाबरोबर बाहेर सोडून द्या. मित्रांनो, आपलं शरीर आपलं विरोधक नाही, ते आहे आपलं सर्वात प्रामाणिक मार्गदर्शक. डोकं तुम्हाला घाबरवतं, लोक तुम्हाला गोंधळात टाकतात, पण शरीर नेहमी सत्य सांगतं. त्यामुळं आजपासून शरीराचं ऐका, ऊर्जेला योग्य दिशा द्या आणि लक्षात ठेवा, जो माणूस, जी व्यक्ती स्वतःला समजून घेते, तोच माणूस आयुष्यात खरंच जिंकतो. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा काही अनुभव, प्रतिक्रिया, प्रतिसाद असेल तर कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.